नमस्कार बालमित्रांनो, गोष्टीचा खजिना ह्यामध्ये आज आपण पाहणार आहोत शेगावचे संत गजानन महाराज यांची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे द्वाड घोडा शांत झाला. गोविंदबुवा टाकळीकर हे विदर्भातील नामवंत कीर्तनकार होते. गावोगावी त्यांचे कीर्तन होत असत. फिरतीसाठी त्यांच्याजवळ एक चांगला धष्टपुष्ट घोडा होता, बुवाचा घोडा. मग त्याला काय विचारता, दाना पाण्याला काय कमी? पेंड्या, घास, चंदी चारा, दाना तंबोरा, मालिश, खरारा यामुळे तो घोडा खूपच माजला होता. तो घोडा मोठमोठ्याने वेळी अवेळी खिंकाळायचा, खुराने जमीन खोदायचा, 2 पायावर उभा राहायचा, नाचायचा, दुसऱ्यांना लाथा मारायचा. कोणी त्याच्या जवळ केले की तो त्यांना चावायचा सुद्धा. असा तो द्वाड घोडा. गोविंदबुवाशिवाय इतर कोणालाही हात लावू देत नसत. लगामाशिवाय तो आवरतही नसे. गोविंदबुवा शेगावला आले. शिवमंदिरात त्यांचे कीर्तन सुरू झाले. मंदिराबाहेर झाडाखाली त्यांनी त्यांचा घोडा बांधून ठेवला होता. लोकांची तोबा गर्दी कीर्तनासाठी जमली होती. ती गर्दी पाहून तो घोडा जोरजोराने खिंकाळू लागला, जागेवरच उड्या घेऊ लागला. त्याचा तो धिंगाणा ऐकून गोविंदबुवा कीर्तनातून बाहेर आले. त्यांनी घोड्याला शांत केले आणि परत जाऊन ते कीर्तन करू लागले. तर पुन्हा परत त्या घोड्याचा धिंगाणा सुरू. वारंवार असं घडू लागलं. आणि थोड्या वेळाने काय चमत्कार झाला, घोडा अगदी शांत उभा राहिला. त्याचा तो द्वाडपणा एकदम थांबला. कीर्तन संपल्यावर गोविंदबुवा घोड्याजवळ आले. पाहतात तर काय, घोड्याच्या 4ही पायामध्ये एक माणूस आडवा झोपलेला त्यांना दिसला. कोण होता बरं तो माणूस? तो माणूस म्हणजेच प्रत्यक्ष गजानन महाराज होते बरं का. बुवांनी आणि लोकांना अतिशय नवल वाटली. महाराजांनी गणगण गणात बोते या मंत्राने जणू तो द्वाड घोडा अगदी शांत केला होता. बुवांनी महाराजांना उठवले, त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर तो द्वाड घोडा अतिशय सुधारला आणि कधी पुढे त्यांनी कोणाला इतर लोकांना त्रास दिला नाही. त्यामुळे लोकांनी महाराजांचा जय जयकार केला. गजानन महाराज की जय असा जयघोष त्या ठिकाणी झाला आणि घोडा अगदी शांत झाला. धन्यवाद.